शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने विटा येथील तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले। या निवेदनाद्वारे तहसीलदार योगेश टोंपे यांना तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। या प्रसंगी भाजपा सांगली जिल्हा सचिव पंकज दबडे, तालुका अध्यक्ष दाजीभाऊ पवार, अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संदीप ठोंबरे, राहुल मंडले, प्रभाकर शिरतोडे, आचार्य संतोष यादव, रामराया तुंबगी, आबासू जाधव, सुहास कुलकर्णी, संजय काळे, सोमनाथ जाधव आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। भाजपाच्या शिष्टमंडळाने प्रशासनाकडे मागणी केली आहे की अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत दिली जावी। या मागणीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।